झी मराठी, चर्चा ही होणारच. नमस्कार, जय जिनेंद्र. दर 12 वर्षानं बाहुबलीच्या मोठ्या मूर्तीचा महामस्तकाभिषेक असतो आणि ती 12 वर्ष येणाऱ्या जानेवारीमध्ये पूर्ण होतात. जानेवारीमध्ये 12 वर्षानं होणारा महामस्तकाभिषेक संपन्न होणार आहे. त्या महामस्तकाभिषेकाची सुरुवात 8 जानेवारीला होऊन 13 जानेवारी पर्यंत सलग तो कार्यक्रम रोज वेगवेगळ्या कार्यक्रमानं विधीनं महामस्तकाभिषेकानं तो संपन्न होणार आहे. फार मोठी पूजा या भागात 12 वर्षानंतर बाहुबलीची होत आहे. प्रचंड जनसमुदाय या पूजेच्या निमित्तानं बाहुबलीमध्ये येणार आहे. या सगळ्याच्या निमित्तानं आम्ही सगळे मिळून त्यांचं बाहुबलीवर स्वागत करणार आहोत. या सगळ्याचे प्रमुख मुनी म्हणून आशीर्वाद देण्याच्यासाठी आणि पूजेच्या सगळ्या विधीमध्ये जबाबदारी स्वीकारून परमपूज्य आचार्य श्री चंद्रप्रभू सागरजी महाराज यांनी ही जबाबदारी स्वीकारून बाहुबलीमध्ये त्या पूजेची जबाबदारी घ्यायचं मान्य केलेलं आहे. स्वतः आचार्य या सगळ्यातले विधिवत सगळ्या पूजा संपन्न करणारे सम्मेद पंडित आचार्य उपाध्ये यांनी या सगळ्याची विधिवत पूजा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या बरोबर आचार्य बाहुबली आणि इतर सगळे आचार्य त्यांच्या सोबत असणार आहेत. फार चांगली मोठी पूजा होणार आहे. तिथरी मुनी माताजी सगळ्या पूजेच्या निमित्तानं येणार आहेत. त्यांचं स्वागत तर आपण करूच, पण प्रचंड मोठ्या संख्येनं जनसमुदाय इथं जमणार आहे. त्या सगळ्यांच्या स्वागताला आम्ही आतुर आहोत. फार मोठी आणि चांगली पूजा संपन्न होणार आहे. आपण सगळे या भट्टारक महाराज आपल्या या जिल्ह्यातले तर आहेतच, पण बाहेरच्याही सगळ्या भट्टारकांना आम्ही विनंती केलेली आहे त्या पूजेच्या निमित्ताने या म्हणून. आमचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी हे तर जिल्ह्यातलेच आहेत, पण याच्या बाहेरचे सुद्धा 5-6 भट्टारक स्वामीजींना आम्ही विनंती केलेली आहे. त्यांना येण्याचं निमंत्रण आम्ही देतोय. मोठ्या प्रमाणात पूजा संपन्न होत्या. सगळेजण याचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती.